वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदास। जय जय। प्रणम्य शीर्षा देवं गौरीपुत्रं विनायकं तृतीयं पिंगलाक्षं सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टकम् एकादशं गणपतिं द्वादशैतानि नामानि न च विघ्नभयं तस्य विद्यार्थी लभते विद्या जपेद गणपति स्तोत्रम् संवत्सरेण च सिद्धिं च लभते नात्र संशयः। सीतारामचंद्रार्पणमस्तु। हरि ओम तत्सत्। हरि ओम तत्सत्। हरि ओम तत्सत्। समर्थ शिष्याला बोध देताना सांगतात की बाबा, वाळवंट प्रदेशामध्ये दगड गोटा आणि उन्हाळ्याची उष्णता याच्याने मनुष्य तापून निघतो, त्याचप्रमाणे बद्ध असलेला जीव संसारामध्ये नेहमी तापून निघतो। दगड म्हणजे मुलं, गोटा म्हणजे मुली, यांच्या तापाने तापून निघतो। प्रत्येक जीवाच्या ठिकाणी चित शक्तीचा अंश असतोच। जेवढे जीव आहे जगात यांच्यामध्ये चित शक्ती असते, पण जीव हा विषयाच्या अधीन होऊन स्वतःला विसरतो, म्हणून तो स्वतःला बद्ध समजतो। जीव विषयाच्या गाडीत बसतो, म्हणून विषयाचे वारे त्याला लागतात। जीव जर ईश्वराच्या गाडीत बसला तर ईश्वराचे वारे त्याला लागतील। आणि जीव विषयाच्या अधीन होऊन स्वतःला विसरतो, विषयात गोडी मानून विषयाच्या बंधनात अडकून घेतो। जीवाला दुःखरूप स्मृती कायम राहते। संसारातल्या सुखाची स्मृती कमी राहते, पण दुःखाची कायम राहते, कारण तो स्मृतीनं पहा तुम्ही आपल्या आयुष्यातले किती दिवस चांगले जातात, पण कोणते दिवस लक्षात राहतात? जे वाईट घडले तेच। हिशोबाने सांगतो, 73 साली 14 तारीख म्हटलं संक्रांत होती, नाही माझा ॲक्सिडेंट झाला होता। दुःखाचे दिवसच तो लक्षात ठेवतो। संतांनी तर सांगून टाकलं, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे। मग त्याला दृष्टांत दिलाय। दृष्टांत फार सुंदर आहे, चौपट खेळतून आपण त्याचा दृष्टांत दिलाय। जैसी सारी पाठ खेळती सारी एकाच्या मागोन आणती, खेळे बैसता वाटोन घेती आपुल्या। सगळ्यांच्या घरी चौपट नसतो, कोणाच्या तरी घर असतो, मागून आणतात ते सगळ्या। आणि मग खेळायला बसले की या काळ्या माझ्या, पिवळ्या तुमच्या, असे वाटून घेतात तुमच्या एखाद्या। पण खेळायला बसल्यावर तुम्ही ह्या माझ्या म्हणजे ठरलं तुमचं की ह्या माझ्या आहे आणि ह्या तुमच्या। पत्ते बघा, कोणाचा तरी एक
ते 52 पत्ते असतात. मग खेळायला बसले की वाटले ते हे माझे झाले आता. म्हणजे तसं हा जीव खेळो बैसता वाटोन घेतली आपुलिया. मानवी जीवनामध्ये मनाला थोडासाही विरंगुळा बदल म्हणून काही खेळण्याची पद्धत आहे. खेळ कशा करताय? माणसाच्या मनाला विरंगुळा. पण बऱ्याच लोकांचा त्या खेळामध्ये संसार उद्ध्वस्त होतो, घरदार विजून जातात. माझ्याकडे असे प्रकरणं येतात की लॉकरमधून सोनं गायब झालं. आता लॉकरमधून कसं काय गायब झालं? तुम्ही उघडल्याशिवाय लॉकर कोणाच्या नावावर आहे? म्हणे सासऱ्याच्या. मग सासऱ्याने केलं गायब, ते उघड आहे ना. सासरा म्हणतो मी काय करू, कारण तो पत्ते खेळत होता. म्हणजे असं असतं. ह्या ज्या गोष्टी आहे ना अशाच असतात. आता परवा मी सांगितलं ना, राहू आणि चंद्र किंवा राहू आणि केतू हे ग्रह असले ना, या लोकांना 5 मिनिटातलं सुद्धा विसरून जात आहे. मग माझ्या पाकिटातले पैसे गेले, खर्च केलेले असतात पण विसरून जातात ते. आजच मला परवा मी बोललो ना, आजच एक जण विचारायला आला होता. म्हटलं मग कुंडली पाहू दे मला. कारण हे पापग्रह एकत्र असल्यावर माणसाची चंचलता असते नेहमी. आपलं गावठी म्हण आहे, धळ्यात तोळा आणि धळ्यात मासा. तसं असतं ते, स्थिर राहत नाही. बोलताना सुद्धा इतके घाईत बोलता हे लोक की काय बोलले हे विसरून जातात. मी कुठे बोललो तर त्याचं कारण आहे विस्मृती होते. राहू आणि चंद्र हा ग्रहण कालयोग आहे. राहू आणि केतू, आपल्या राहू आणि केतू आणि चंद्र ग्रहण कालयोग आहे. म्हणून ते म्हणतात खेळण्यासाठी सोंगट्या दुसऱ्या गटाला, काही दुसऱ्या गटाला देतात. सर्व सोंगट्या प्रत्येकजण आपसात वाटून घेतल्यावर सोंगट्या माझ्या आहे असं समजतात. पण खेळ झाल्यावर ज्याचा त्याला आधी त्या सोंगट्या एकत्र होत्या, तुम्ही वाटून गेल्यामुळे वेगळ्या झाल्या. खेळ संपल्यावर त्या परत एकत्र झाल्या, पिशवीत भरून ठेवून दिल्या. कितपत अयोग्य वाटतं हे पहा. अरे तुझे तुझं नवे शरीर, तेथे इतरांचा कोण विचार. आता भगवंत साचार, धरी दृढ भाव बळे. उपाय सांगितला आहे की हे शरीरसुद्धा आपलं नाही, पण आपण किती नियमानं चालतो त्याच्यामध्ये काय उद्भवतं सांगता येत नाही. केव्हा उष्णता तर केव्हा थंडी तर केव्हा साखर तर काय काय उद्भवेल, केव्हा कफ तर केव्हा वात तर केव्हा उष्णता. तू त्या शरीराला माझं समजतो, ते शरीरसुद्धा तुझं नाही आहे. तेथे इतरांचा कोण विचार. आता भगवंत साचार, धरी दृढ भावे. आता काय कर, भाव पक्का कर आणि भगवंताला धर. अरे आपुले शरीर आपल्या मालकीचे असून त्याच्यावरी आपला ताबा राहत नाही. आपल्या मालकीचं आहे पण आपला ताबा राहत नाही. मात्र खेळण्यासाठी मागून आणलेल्या लाकडी सोंगट्या अभिमानानं म्हणतो ह्या पा माझ्या आहे. तसं जीवाला देहबुद्धीमुळे ठिकठिकाणी तत्सम जड वस्तूचा अभिमान आहे. संसारामध्ये जेवढ्या जड वस्तू आहे तेवढ्याचा अभिमान आहे. सकाळच्या प्रवचनात पहा, देवाने पाहिलं हे सगळे गोपाळ गायीची सेवा अत्यंत प्रामाणिकपणे करत आहे. या गोकुळामध्ये इंद्रापासून ब्रह्मदेवापर्यंत या सगळ्यांना दर्शन होऊन गेले आहे. पण यांनी ना इंद्राला मानलं, ना ब्रह्मदेवाला मानलं, ना बृहस्पतीला, ना गर्गाचार्याला. यांनी मानलं फक्त कृष्णाला आणि गाईला. म्हणून देवाने कृष्ण लोकात घेऊन गेले, गोलोकात. कारण त्यांनी भाव धरला. काय सांगितलं त्यांनी? धरी रे दृढ भाव बळे.
माऊलीसुद्धा काय म्हणते, भाव बळ्या कळे एरवी ना कळे. म्हणून दर्शन करताना भावना धरून देवाला पाहिलं पाहिजे की देवा आज काय तुमचा पोपटी कलर आहे आणि हिरवा कलर आहे, काय सुंदर दिसताय तुम्ही, गंध काय छान अशा भावानं देवाला धरून ठेवायचं. जसा भाव धरेल मनुष्य तशा भावानं देव त्याच्याजवळ येतो. म्हणून भाव बळे आकळे एरवी ना आकळे करतळे आवळे तैसा हरी. अरे आपलं शरीर सोंगट्याप्रमाणे आहे. अभिमानामुळे ही देहबुद्धी अधिक बळकट होत जाते. मी आणि माझं केलं की देहबुद्धी बळकट होते. म्हणून देहबुद्धीच्या अधीन होऊन आपलं जीवन कधी सुखी होत नाही. जीवनामध्ये अभिमानाचं स्थान हे जड आहे. जीवनामध्ये अभिमानाचं स्थान हे जड आहे आणि जड असल्यामुळे या देहातील जाणीव जड झाली. म्हणून मनुष्याला अभिमान हा कधी शांत बसू देत नाही. मनुष्याला अभिमान हा कधी शांत बसू देत नाही. म्हणून जेवढे अभिमानी जीव आहेत ना तेवढे चंचल. आणि त्यामुळं मनुष्य जीवन मी आणि माझं याच्यामध्येच गुंतलेलं असतं. माझे मित्र आले, माझे आप्त आले, ते आप्त मानो या न मानो हा त्यांच्यात गुंतून जातो. जोपर्यंत मी आणि माझे हा वृथा देहाभिमान संपत नाही तोपर्यंत जीवाला क्षीण हा आहेच. जीवाला क्षीण आहे. म्हणून नसताचे अभिमान माथा सारी मारता परम व्यथा डाव घेता सुखार्था दोघेही पडले. सोंगट्यांचा खेळ खेळण्याकरता दुसऱ्याकडून सोंगट्या आणलेल्या असतात. त्या सोंगट्या आपल्या नाही हे पुरेपूर माहीत असतं. तरी सोंगट्याचा अभिमान खेळता खेळता बुद्धिबळ कमी पडलं की सोंगटी चुकीच्या जागेवर चालली जाते. तिला चालवायची कशी बुद्धी लागते ना. कोणत्याही सोंगटीला कसंही मारता येत नाही. ते तितकेच पडले पाहिजे. 4 पडले ते मारले जाते, ओलांडून जाता येत नाही. सोंगटी ओलांडून जाते. ते पिवळी असते, निळी असते, काळी असते आणि लाल असते. 4 प्रकारच्या सोंगट्या असतात त्या खेळायच्या. जसं किल्ल्यावरचा एक्का असतो, राणी असते, राजा असतो, सत्ता असतो, त्याप्रमाणेच जीवनामध्ये नसताचे अभिमान माथा सारी मरता परे व्यथा डाव घेता सुखार्था दोघेची पडले. म्हणून सोंगटी निकामी मृत होते. खेळामध्ये हलके अपयश येते. सोंगटी मेली, ज्याची मेली तो दुःखी आणि ज्याने मारली तो सुखी. प्रत्यक्षात सोंगटीला काही फरक नाही आहे, पण ती करमणूक आहे हे लक्षात पाहिजे. पण लोकांनी काय केलं, करमणुकीच्या ऐवजी पैसे लावून टाकले त्याला. पत्तेसुद्धा काय आहे, करमणूक आहे. अरे दुर्योधनाने राज्य लावलं नाही, काही तर द्रौपदी लावा म्हणे. म्हणजे पहा कसं कुठपर्यंत पोहोचले ते. काही लोक घड्याळ लावून देतात पत्त्यांमध्ये. गळ्यातलं लॉकेट, बोटातली अंगठी, हारला आणि मोठ्या भूषणाने सांगतात आम्ही क्लबमध्ये जातो. घरातलीच वस्तू घेऊन जातो. पहा देहबुद्धी किती महाग पडते. आणि मग मुलाच्या कार्याला, मुलीच्या कार्याला
घर विकावं लागतं. आपण म्हणू ना अंधश्रद्धा गेली, अंधश्रद्धा गेली. पैशाच्या पावसाकरता काय केलं ते पहा. अजूनही लोक, कारण हे तमोगुणी. बरं भाच्याने मामी लमान पा कसं आहे. आता असं कसं काय होईल. पैशाचा पाऊस पडेल कसा काय. इतका कायदा केला तरी लोक कसं वागतात. म्हणून ते म्हणतात थोडंसं अपयश तरी सोंगट्याला दुःख होतं. खेळामधील सोंगट्या खोट्या आणि खेळही खोटा. पण सुखदुःख कसं लागलं. ज्याच्या सोंगट्या मारल्या गेल्या त्याला दुःख आणि ज्याने मारल्या त्याला सुख. सोंगट्याचं मरणही खोटं, कारण ती सोंगटी काही जळत नाही. सर्व खोट्या असताना सोंगट्याच्या मेल्या. बरं एवढंच नाही तर मारामारीवर येतं ते. खेळता खेळता रडी डाव दिला तर मारामारीवर. फळ मात्र वैर. सोंगट्या हडल्यानंतर फळ वैर आहे. खोटे खोटेची खोटे, खऱ्याशी तगेना बालटे. शेवटी आता काय, खोट्या सोंगट्या खेळामध्ये डाव खोटा. आणि त्यावेळा उगेच स्वार्थानं मनुष्य सुखी होतो. मी जिंकलो हर्ष होतो. अरे या विश्वाच्या मानाने मानवी जीवन किती क्षणभंगूर आहे. हे एवढं विश्व आहे. या विश्वामध्ये आपलं जीवन केवढं क्षण. पण मनाला मी आणि माझं याचा मोठा अभिमान असतो. जोपर्यंत शरीरात शक्ती आहे तोपर्यंत बुद्धी विचार करण्याचं सामर्थ्य आहे. शक्ती आहे म्हणून बुद्धीला विचार करण्याचं सामर्थ्य आहे. मग हे अविचारी लोक असे का वागता हो. तर त्यांच्या शरीरामध्ये स्वार्थी बुद्धी जास्त आहे. लवकर श्रीमंत व्हायचं आहे बिना कष्टाने. गफला केला पळून जातं लोक. मरायला चालले जातात काही लोक. काही लोक हरिद्वारला, कोणी गजानन महाराजच्या शेगावला लपून राहतात. पण शेवटी यावं लागतं. कोणी शिर्डीला. जोपर्यंत आत्म ही साधता येत नाही तोपर्यंत सोंगट्याचा खेळ जगात चालू असतो. फासावया देते म्हणती, एक चिरडती येती, क्रोधा पेटल्या घेती एकामेकाचा. खेळाच्या सुरुवातीला होण्यापूर्वी संकेत प्रकार असतो. काय तर हस्तिदंताच्या तुकड्यानं किंवा कवड्यानं खेळ सुरू होतो. अशा हस्तिदंत असतील तर असे फेकावे लागतात आणि कवड्या असतील तर 4 पडले पाहिजे. 4. त्या भीमाला ते हत्तीचे दात घाबरत होते. धर्मराजा खेळायला गेला की किती पाहिजे 7. 7 पडलं तर भीमाच्या दाकानं 7च पडायचे. दुर्योधन म्हणे याला उठवा. ते हत्तीचे दात त्याला घाबरायचे. त्याला उठवा म्हणे तुम्ही आणि शकुनीला बसवा मामाला, कारण तो कपटाने खेळायचा. भीम धर्माने, शकुनी कपटाने. म्हणून खेळामध्ये कपट आहे. आता आपण एक खेळ पाहतो ना यांचे, एकामेकावर गुन्हे काबरा दाखल होता, कपटाने खेळतात ते. आणि सांगून तर मी नशेत होतो. मग आता खेळताना नशा करायची असते का, दुसरा गुन्हा दाखल करा. म्हणून ते म्हणतात हस्तिदंताचे फासे ऊर्ध्व उडवून देतात. फासा जमिनीवर उलटा का सुटला पडतो, फासा पडला की प्रथम डाव कुणाचा याची ओळख पडते. असे खेळाडू निर्जीव फाशामुळे आपणा स्वतःला फास लावून येतात. फासे कसे निर्जीव आहे.
आणि टाकताना असं करता म्हणे ए ए ए यश दे, हे टाकले. हे माय भवानी माय पडू दे 14 पडलं. देवाला बी हाक मारते म्हणे ते. 3 पत्तेवाले साईबाबाला काय, गजानन महाराजाला काय, खिचडी कबूल करून देतात. म्हणून ते आता संध्याकाळी मी उदाहरण सांगितलं ना की तुम्ही जे देताय त्याचं कारण सांगितलं पाहिजे. त्याचं जर मी कारण सांगितलं तुम्ही तर तुम्हाला त्याचं श्रेय मिळणार नाही. बा दूध देताय तर कशा करता, माझ्या वडिलांचं श्राद्ध आहे किंवा माझा वाढदिवस आहे, वाढदिवस असला तर ब्राह्मण म्हणेल आयुष्यमान भव. श्राद्ध असलं तर काय म्हणेल, श्राद्ध फलमस्तु. वा एकादशी निमित्तानं भगवंताची प्राप्ती. कारण तुम्ही जे देणार आहे ते देताना काही लोक असं नुसतं ठेवून देतात. कारण बाईने सांगितलं असतं घरी दूध केळं देऊन द्या, तो देतो ठेवून. म्हटलं काय सांगितलं ठेवलं. अरे पण श्राद्ध तुझ्या वडिलांचं आहे, तिच्या बापाचं नाही आहे. कारण त्यांना हेतू कळत नाही. सांगावं लागेल ना तुम्हाला हे करायचं आहे. तुम्ही देवाजवळ जरी काही ठेवलं, मारुतीजवळ काही लोक ठेवताय उडीद निंबू, ते मारुतीला सांगावं लागेल ना की बाबा माझ्या घरी असा असा गोंधळ झाला आहे, हे पाय काही न्यायचे ठेवून देतं गुच्छ इकडे तिकडे पाहता. बरं काय ठेवलं, हां मी ठेवलं, काही फळ मिळत नाही ते. म्हणून हे तोडगे ताडगे जे आहे ना, प्रत्येक गोष्टीला संकल्प करावा लागतो. आता काही आपण उपाय सांगा ना, पोरगा करणार नाही. आता मग पोरगा नाही करणार तर औषध तो नाही घेणार, तो रोग कसा बरा होईल. कारण आपल्यामध्ये जे दोष असतात ते दोष कमी करण्याकरता ईश्वराचं नाव आहे. कमीत कमी 108 घ्यावेच लागतील ते. कारण आपल्या शरीरामध्ये जे वाढलेलं दोष आहे ते अष्टोत्तर नामानेच कमी होतं. बरं आपण नाम घेतो पुन्हा खोटं काम करतो म्हणजे दोष. म्हणून ते म्हणतात की अशा ह्या सोंगट्या खेळ मांडल्यावर की अभिमानामुळे माणसाला दुःख होतं. सुख सुख म्हणता दुःख ठाकून आले, भजन सकळ गेले चित्त दुश्चित झाले. अशी मानवी जीवन हे अभिमानामुळे अविचारामुळे कष्टी होत असतं. 2 गोष्टी आहे, अभिमान आणि अविचार. समर्थांनी सरळ लिहिलं आहे, विचारे वीण सर्व व्यर्थचे आहे. विचारे वीण सर्व व्यर्थचे आहे. आता हे तुम्हाला आम्ही शनिवारची मंगळवारची उपासना देतो, त्या दिवशी नित्य तुम्ही उपासना करत असाल तर खोटं बोलायचं नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे. पण असं कोणी बुवा सांगतच नाही, कारण सांगितलं तर गिऱ्हाईक येणार नाही. खोटं बोललं तर उपासनेचं फळ मिळणार नाही. जसं एकीचं बळ, आता घर बांधायचं आहे तर कारागीर लागेल, मजूर लागेल आणि राहणारे लागतील. तिघं एकत्र आल्याशिवाय होणार नाही. राहणारा का लागेल तर कारागीर मजूर यांची मजुरी. म्हणजे तिन्ही एकत्र आले आणि तिघांनी जे ठरवलं की आपल्याला काम चांगलं करायचं तर घर लवकर होतं. नाही तर पैसे घेऊन घ्यायचे काम सुरूच करत आणि घर कसं काय लवकर होईल. तसं आपण जी उपासना करतो आहे त्या उपासनेमध्ये सत्य सुटायला नको. आणि ते सत्य सुटू नये याच्याकरता ईश्वराचं नाव असतं. आता काल मौंज काढायला आले ना, बा माझ्या मुलाला 8 वर्ष लागलं, मौंज करावं लागेल. म्हटलं त्याच्याकरता तुला 10,000 गायत्री जप करावा लागेल, कारण बापाने मंत्र द्यायचा आहे ना. मग मला बी करावं लागेल. म्हटलं तू नाही केला तर तू कसं काय करीन पुढे.
कारण आपण उपासना केल्याशिवाय दुसऱ्याला मंत्र देता येत नाही. म्हणून जगात गुरु हे तत्व आहे. आई आणि वडील हे पहिले गुरु आहे जगामध्ये. कारण आपल्याला संस्कार आई वडील लावतात. म्हणून ते म्हणतात तसं माणसाच्या जीवनामध्ये हे दुःख ठरलेलं असतं. तैशी कन्या पुत्र आणि नारी वाटोनी घेतल्या सारी अभिमान वाहती शिरी देहपांग प्रपंचाचा. प्रपंचात सुख मिळावं या हेतूने मनुष्य प्रपंचाचा स्वीकार करतो. काल आपण वरात गेली काय सांगितलं की नवरदेव कैद झाला. प्रपंचामध्ये एकदा पडला मनुष्य की तो बंधनयुक्त होतो. आधी 2, मग 3रा, मग 4था, मग त्यांच्या विद्या, मग त्यांचं लग्न चाललं. ते शेवटपर्यंत सोडत नाही. या गावामध्ये काही खेड्यावरच्या स्त्रिया येऊन राहतात. मग कोणी भाचा असतं, कोणी पुतण्या, कोणी मुलगा. मग ती स्त्री म्हणते की मी यांचं सगळ्यांचं केलं, शहरात राहिलं, खेडं सोडून शेतघर सोडून यांना सोडून राहिली. ते हल्लीचे पोरं काय सांगता, मोठी माय तू राहिली तर तुला शहराची मजा दिसली, माझी आई तर शेतातच गेली की नाही, असे उत्तरं देतात. असं आहे ते. ते बाईला वाटेल किती की आपण सगळा त्याग केला घराचा, नवऱ्याचा, याचा त्याचा, ना हे पोरं असे उत्तरं देतात. त्या खेड्यातल्या आईने सांगायला पाहिजे मी तुझं तोंड फोडून टाकेन ना मोठ्या आईला असं बोलला तर. असं आहे ते पोरं बोलतात नाही तिने वागवलं आहे तुम्हाला, तिच्या हातात पगार द्या, तिच्या पाया पाड, असं सांगितलं प्रपंचात सुख राहील. तसं घडत नाही. मी सकाळीच सांगितलं घरात प्रेमच नाही आहे ना. घरातही एकमेकाच्या अंगावर ओरडतात. अरे घर आहे ते, ओरडून उपयोग नाही. प्रेमानंच सांगितलं पाहिजे. आपल्याला एकदा कळलं ना किंवा या माणसाला 3दा सांगावं लागतं, मग सरळ 3दा सांगायचं ना. कितीक दिवस 3दा सांगू म्हटलं मरेपर्यंत. सोपी गोष्ट आहे. कारण कळालं ना एकदा, या स्त्रीला कळत नाही म्हणजे हळूच सांगायचं. म्हणून आपण तैशी कन्या पुत्र आणि नारी वाटोनी घेती सारी अभिमान वाहती श्री देह प्रपंचाचा. प्रपंचात सुख मिळावं म्हणून प्रपंचाचा स्वीकार करतो. पण प्रपंच म्हटला की नर नारी कन्या पुत्र नातू पंतू ह्या सगळ्या जबाबदाऱ्या आल्याच. तुम्ही दोन्ही नोकरीला असले की नातू सांभाळायला बाई जाते. हा माणूस म्हणतो आपण तर वनवासात आहे, आता काय आपल्याला कोण विचारेल काय. अरे आता ती परिस्थिती आली तर काय. बरं तू जाय म्हटलं तर तिथे झोपायला जागा नाही. या गाडीनं जाता ओझं टाकतं, दुसऱ्या गाडीनं परत येतं. आता ते छोटे छोटे घरं कसं काय होणार ते. पण हा तळमळतो. आपण तर एकटे बुटासारखे राहतो इथे, कोण विचारतं बापा. म्हणून एकांत राहायचं सवय केली पाहिजे. एकांतीचे सुख देई मज देवा. उलट माणूस मुक्त राहतो. म्हणून कन्या माझी, पुत्र माझा, पत्नी माझी, दूत माझा, आप्त भाव सगळा जागा होतो. आणि त्या सोंगट्याप्रमाणे हा त्यांच्यामध्ये खेळतो. त्यांचं काम झालं की याला ते बाजूला करून देता. अशा प्रकारे या प्रपंचामध्ये त्या सोंगट्याप्रमाणे खेळ चालतो. जोपर्यंत देहबुद्धी आहे तोपर्यंत हा खेळ बरा वाटतो. आणि ते लोक आपल्याला अनुकूल राहतात तोपर्यंत ते बरं वाटतं. मी आता दुपारीच सांगितलं की जे गेलं ना आयुष्य आपलं,
म्हणजे त्याच्यात काही सुखच मिळालं नाही, सगळ्यांचं करावं लागलं. मग केलं तर पुण्य झालं, मग पुण्याचं फळ काय पुढच्या मिळेल. आत्ताच सगळ्यांनी दुपारी सांगितलं. काही काही देहांना दुसऱ्यावर परोपकार करण्याकरता जन्म असतो, काही काही लोकांचा पैशाकरता जन्म असतो. परोपकार करणारे लोक पांगळे होत नाही, पैशाकरता करणारे लोक पांगळे होतं. पहा आपण किती श्रीमंत पाहतो, पांगळे असतात. ते 60-70 करत सुद्धा नोकरला हात धरावं लागतं, आणि 99 वर्षाचा मनुष्य पंतप्रधान व्हायला पाहतो. खरंच त्या लोकांकडे पहा ना. आपण 82 वर्षाचे होता तरी चाललंय, आणि आपण 65. आता काही खरं नाही, आता काही खरं नाही, आणि जात तर काही नाही. किती वर्ष झाले चाललंय खरं नाही, खरं नाही, खरं नाही. म्हणजे मनुष्य असा होतो कोणता. कशामुळे? मी आणि माझं ओझं घेतो. जोपर्यंत देहबुद्धी आहे तोपर्यंत असं होईल. सोंगट्या वाटून घेतल्या, मी माझ्या केल्या, तशा कन्यापुत्र माझा परिवार आहे म्हणून तुम्ही त्याचा अभिमान वाटतो. प्रपंच करीत असताना वयोमर्यादा कधीही वृद्धावस्था तेथे येत असते. प्रपंच करताना म्हातारपण येणारच, कारण काळ जातो. मग तो राटगाडगी आहे. देहपांग म्हणजे पराधीन होतो. जीवनामध्ये पराधीनता, ताबेदारी अत्यंत कष्टदायक आहे. म्हणून आपलं शरीर आपण सांभाळलं पाहिजे. तुम्ही सुरुवातीपासूनच हळू चालायला सुरुवात केली ना तर तुमच्या जीवनात तुम्हाला जर जलद गतीची सवय पाहिजेच. काही लोक आपण म्हातारं झालं की पडून जाऊ, जोरात चालणं झालं. मनात असं ठरवायचंच नाही की मी म्हातारा झालो आहे, चलो. कोणी श्रीमंत असले की आयटीत चालतं. अरे आयटीत चालशील तर शेवटी म्हातारपणी नीट चालताच येणार नाही. आयटीत चालूच नका, सरळ चाला. तुम्ही जर मनाला पक्क केलं पाहिजे. पाय खराब झाला तर लोक काठी धरून का चालतात? तो मनोबल वाढलं पाहिजे. संसारामध्ये संसाराचे चटके भोगून भोगून मनोबल कमी होतं. म्हणून मनाला मनोबोध दिला पाहिजे की म्हणा असा जर तू इथे गुंतशील तर तुझं कोणी नाही. नको नको म्हणा गुंतू माया जवळी, काळ आला जवळी ग्रासावया. म्हणून जीवनात दुःख वाटतं. येथे इतके वेढे लावी, ते माया खेळवी एकली, ते माया वारली पाहिजे माया. म्हणजे ही जी माया आपल्याला लागलेली आहे त्या मायेला दूर केलं पाहिजे. कारण विश्वव्यापक असणारा परमात्मा अनंत रूपानं नटलेला आहे. म्हणून त्या अनंत परमात्म्याला अनंता तुला रे कसे रे भजावे. म्हणून आपण रोज रात्री काय म्हणतो? श्री अनंता. रोज प्रार्थना आहे त्याची. भाग्यवान आहात तुम्ही, घरी आठवण नाही राहत माणसाला. रोज देवळातून घरी जाता म्हणजे श्री अनंता म्हणून जातात, पुन्हा काही करायची गरजच नाही. कारण परमार्थ हा श्री अनंताच आहे, दुसरं काही नाही. त्याचं गुणांवर्णन आहे. गोपाळांनी ते केलं म्हणून भगवान कृष्ण गोलोकात घेऊन गेले. आपण जर रोज भगवंताचं श्री अनंता केला तर परमात्मा आपल्याला गोकुळात घेऊनच जाईल. आपला विश्वास दृढ केला पाहिजे. मी माझा परमेश्वराचा आहे, परमेश्वर माझा आहे, आणि तो त्याचा जो होतो त्याचा तो सांभाळ करतो. तुझं मोकवील ऐसे नाही. आपला दृढ विश्वास झाला पाहिजे. म्हणून कोण सांभाळेल तर परमात्मा सांभाळतो.
पाच मला एक 4 वर्षापूर्वी एक नर्सवर अपघात घडला होता. तर त्या दवाखान्यातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी असं ठरवलं की ती बेशुद्ध अवस्थेत होती. बरं 15-16 वर्ष वाचली. त्या दवाखान्यातल्या लोकांनी तिचा सांभाळच केला आणि मग ती वारली. त्यावेळा सगळीकडे जगजाहीर झालं होतं. आणि ज्याने अपघात केला होता तिच्यावर तो नेमका ते मराच्या वेळा सापडला आणि त्याला आणला, त्याला ठोकला. पण लोकांनी सांभाळलं कधी तिला? दवाखान्यातच होती ती 20-22 वर्ष. पण सगळे कर्मचारी जाऊन वेळेवर तिची मदत करून तिला ते खाऊ घेऊन औषध देऊन कसं सांभाळलं गेलं. आणि आपल्याला 4 पोरं असून कोणी वृद्धाश्रमात टाकतं. कारण हरीवर विश्वास. गावातल्या गावात रोज भेटायला येत नाही पोरं, तर पोरं नुसतं फोनवर विचारत सुद्धा नाही की आई तुझं कसं आहे, बाबा तुमचं कसं आहे, काय विचारायचं? ओके. हल्ली हा शब्द छान झाला आहे, ओके. आणि भेटायला गेले बुक्के. अरे ओके म्हणून कर्तृत्व संपतं का? कर्तृत्वाला कर्तृत्व केल्याशिवाय उपयोगच नाही. हे लक्षात आलं पाहिजे. किती व्याप असला तर जे आपलं कर्तव्य आहे ते विसरून चालत नाही. माणसाला नाही जमलं तर स्त्रियांनी करावं की आज ते खूप कामात आहे, मी तुमचं विचारपूस करते, त्यांनी सांगितलं तू विचारून घे, अशी बाजू सावरली पाहिजे ना. स्त्रीला नाही जमलं तर पुरुषाला. पण कर्तव्य परांमुख नाही व्हायचं. तसं परमेश्वराला विसरायचं नाही. परमेश्वराचं स्मरण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि प्रापंचिक माणसाला तर कर्मामध्येच प्रपंचाच्या कर्मामध्येच भगवंताला ओळखायला सांगितलं. आधी प्रपंच करावा नेटका, मग लागावे परमार्थाच्या विवेका. प्रपंच सांडोनी परमार्थ कराल, तेणे तुम्ही कष्टी पावाल. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. सत्यगुरुराये कृपा मज केली. हा सापड